हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? मी प्रतिमा परिमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आजच्या दिवसाची सुरुवात तर खूप छान झाली होती. आज मला थोडंसं बरं वाटत होतं, त्याच्यामुळे मग मी साडी वेअर केली होती आणि कामाला सुरुवात केली. आणि म्हटलं की चला पहिल्यांदा कडधान्य भिजत घालूया. कडधान्यामध्ये वाटाणा आणि हरभरा मी भिजत घातलेला आहे. आठवड्यातून 2 ते 3 दिवस कडधान्य आमच्याकडे असतातच. कडधान्यांची पण सवय मुलांना लागायला हवी. त्यानंतर मग म्हटलं की उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि पाण्याचं प्रमाण आपल्या पोटामध्ये जास्त गेलं पाहिजे, कारण बॉडी हायड्रेट राहते, चेहरा पण चांगला दिसतो आणि पिंपल्स वगैरे येत नाहीत. त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त ठेवावं असं मला वाटतं. त्याच्यानंतर मग मी हा तुपाचा डबा आहे ना, तो बाहेर काढून ठेवते आता, म्हणजे रूम टेम्परेचरला येऊन जाईल. तर आता आहे ना, तूप जरा वेळ मी बाहेर काढून ठेवले. तूप थोडंसं ना रूम टेम्परेचरला येईपर्यंत बाहेरच ठेवणार आहे. पण तोपर्यंत मला तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या आहेत, ज्या मी डीमार्टमधून घेऊन आली आहे. मला खूप गरजेची होती ती वस्तू, म्हणून मग मी आणली आहे. तर माझ्याकडे होती खिसणी, पण त्याने खिसलंच जात नसायचं. तर मी ना भरपूर दुकानामध्ये पण बघितलं, भरपूर म्हणजे मॉलमध्ये पण बघितलं, पण मला हवी तशी भेटतच नव्हती. मग ह्या वेळेस डीमार्टमध्ये ना इतकी छान क्वालिटी आहे आणि त्याचे ब्लेड इतके धारदार आहेत ना, म्हणजे मस्त भेटली मला ही खिसणी. तर अशी एक खिसणी आणली आहे. आणि का काय माहिती, मला हे छोटेसे तांबे आवडले, पाणी पिण्यासारखे. 1 ग्लासभर पाणी ह्याच्यामध्ये बसेल असं हे 2 तांबे आहेत. तुम्हाला कसे वाटतायत हे 2 तांबे मला नक्की सांगा. तर मी नव्हती घेत, पण परी मला म्हटली, मम्मी घे ना गं, घे ना गं, किती क्यूट आहे, तू कधीच अशा वस्तू घेत नाही. मग म्हटलं की चला, तिची इच्छा आहे तर तिच्या इच्छेखातर आपण घेऊया. म्हणून ही एक वस्तू घेऊन आली आहे मी डीमार्टमधून. खूप सुंदर तांबे भेटलेत मला. दिसतंय का तुम्हाला? तुम्हाला आवडले का मला नक्की सांगा. आणि म्हणून मग मी घेऊन आले. आणि अजून एक वस्तू आणली आहे, पण त्याच्यात आता सध्या मी चमचे भरून ठेवले, कारण चमचे ठेवायला माझ्याकडे काहीच नव्हतं. म्हणून मग मी हे चमचे ठेवायला ह्याला काय बोलतात, मला ह्याचं नाव नाही माहिती, ह्याला काय बोलतात. तर हे घेऊन आले. म्हणजे आता तुम्हाला सांगा, मी जवळजवळ किती 10 वर्ष झालं डीमार्टमध्ये जाते, पण मी कधी जास्त अशी काही खरेदी केली नाही, कारण महाग पण असतं ना, त्याच्यामुळे मग मी नाही खरेदी करत. पण म्हटलं आपल्याला गरजेची गोष्ट आहे. भरपूर वर्ष मी नुसतं प्लास्टिकच्या डब्यामध्येच ठेवत होते. तुम्ही बघितलं असेल, मी जेव्हा जेव्हा विंडो साफ करते ना किचनची, त्यावेळेस तुम्हाला दिसत असेल. तर तिथं मी ठेवायचे. मग म्हटलं की हे छान वाटते, हे आपण घेऊया. ही एक वस्तू आणली आहे. तर तुम्हाला ह्या 3ही वस्तू कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मला तर आहे ना, सगळ्यात जास्त ही गोष्ट खूप आवडली. तुम्हाला पण मला वाटतं, आय थिंक ही गोष्ट खूप आवडणार आहे, कारण तांबे आणि ह्याची क्वालिटी तर इतकी भारी आहे ना, खरंच खूप छान क्वालिटी आहे. हे जर माझ्या बहिणीने बघितलं ना, ह्यातला एक तांब्या ती हमखास घेऊन जाणारच आहे, कारण खूपच सुंदर आहे. तिला पण अशी छोटी छोटी भांडी लय आवडतात आणि आमच्या आईला पण आवडतात असं नवीन नवीन भांडी. तर मी आणलेत हे 2. आता ह्याचा कधी वापर करेन माहीत नाही, अजून काय वापर करायला काढला नाही आहे. आणलं तसं मी ठेवूनच दिलं आहे. आणि एवढ्या गोष्टी आणल्या होत्या डीमार्टमधून. तर तुम्हाला कसं वाटलं ह्या गोष्टी मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि आज मी साडी वेअर केली आहे. आज जरा माझी तब्येत ठीक आहे. आज मला जरा थोडंसं बरं वाटते, कारण मी जर दवाखान्यामध्ये गेली नसती ना, तर मला नाही वाटत की मला बरं वाटलं असतं. परवा दिवशी रात्री माझी हालत इतकी जाम झाली होती ना, म्हटलं आपल्याला काय सोचणार नाही आहे, आपण पहिलं दवाखान्यात पळा. म्हणून मग मी दवाखान्यात गेले रात्री. माझ्यात झाल्या असतील 300 ते 400 रुपयाच्या गोळ्या, औषधं. परीच्या तर काय 1100 रुपयाच्या झाल्या. इतकी औषधं तिला दिल्यात, कारण तिला चिकन पॉक्स झाले त्याच्यामुळे. आणि म्हणजे कमीच आहे, काही जास्त नाही आहे, थोडंफारच प्रमाणात आहे. पण डॉक्टर म्हटले की लगेच आणलं म्हणून बरं झालं, नाही तर जास्त जर झालं असतं ना, तर मग ते पसरलं असतं, मग आटोक्यात आणायचं लयच अवघड झालं असतं. म्हणून मग आज ती गेली आहे पेपरला आणि पेपर चालू आहेत. हा ब्लॉग कधी पडेल मला माहीत नाही, तिची सुट्टी लागल्यावर पडेल का अगोदर पडेल हे मला काही माहीत नाही आहे. आणि घशात जी आग होती माझ्या, ती पूर्ण थांबली आहे. फक्त खोकला आहे आणि सर्दी आहे मला, आणि थोडी कणकणी जाणवते. पण म्हटलं की आपण आहे ना, आजारपणामध्ये असंच झोपून राहिलं ना की दिवस पण तसाच घाणेरडा जातो. आणि अजून एक मेन महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण कपडे सुद्धा ना घरातली एकदम अशी दळभद्रीच म्हणू शकतो आपण, घरातले गाऊन कळकटलेले किंवा मग घरातला एखादा रोज डेलीचा ड्रेस जर आपण वापरला तर आपल्याला अजून दुखत असल्यासारखं 6 महिन्याचे दुखन करी असं वाटतं. म्हणून मग म्हटलं की चला आज आपण साडी वेअर करूया. म्हणून मग मी ही सॉफ्ट अशी साडी वेअर केली. कशी वाटते मला नक्की सांगा. आणि तुम्हाला वाटत असेल मी केस कर्ल केले काय, पण माझे केस आजकाल असेच होत आहेत. माझे केस सरळ होते, पण ते कर्ल केल्यासारखेच दिसत आहेत. कर्ल करायची मला काही गरजच नाही. आणि हे काय म्हणत असतात, तर मला पण परीमुळे थोड्याशा कांजण्या यायला लागल्यात. तर म्हटलं आपल्या चेहऱ्यावरच आल्यात फक्त 2-3 ठिकाणी, आपण पटकन क्रीम लावून घ्यावी. म्हणून मग मी तिचीच क्रीम लावली आहे, कारण सगळ्यांना ऑल स्किन टाईप सुटेबल लिहिलेलं आहे तिथे, त्याच्यामुळे मग मी पण लावली. तर चला, आता दिवसभरामध्ये काय घडते तुमच्यासोबत अजून मी शेअर करेल. परी गेलेली आहे आता सध्या तरी एक्झामला, 12:30ला तिची सुट्टी. थोड्या वेळाने तिला आणायला जावं लागेल. एवढं बोलता बोलता दम लागला मला तुमच्याशी. दम पण लागत होतं मला 2 दिवस आहे ना, इतका दम लागला ना मला. तर चला, आता जेवण अजून केलं नाही, परी आल्यानंतर जेवण करणार आहे. आणि तूप पण बनवायचे. तुपाचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तसं भरपूर वेळा मी तुमच्यासोबत तूप कसं करायचं शेअर केले. पण नवीन कोण असेल, त्यांना बघायचं असेल घरच्या घरी तूप कसं बनवायचं, तर मी एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवून देईन.
आता मला खूप गरम व्हायला लागलं, त्याच्यामुळे मग मी साडी काढून टाकली आहे. आणि आता परी आली स्कूलमधून, तर काय म्हणती बघूया, आपण तिला विचारूया. मला भूक पण खूप लागली आहे, पण मला तिखट खाऊ वाटा नाही. परत काहीच खायची इच्छा होई नाही. मग घरामध्ये थोडीशी भेळ होती, म्हणून मग मी भेळ घेतली खायला. तर आता भेळ खाते थोडीशी. आणि परी काय म्हणते बघा. काय ग, काय म्हणत होती तू? मी म्हणत होती, या पेपर चालू होता ना, तेव्हा टीचर आन्सर की देत होते. क्वेश्चन राहिला होता, म्हणजे क्वेश्चन पेपर द्यायचा राहिला होता, आन्सर की देत होते. तर तेव्हा टीचरनी माझ्याकडे बघितलं, उज्ज्वला मॅमनी बोलले की ये क्या हुआ है तुम्हारे चेहरे पर. उज्ज्वला मॅडम म्हणलं का? हाँ, हिंदी आणि EVS वनच्या मॅम त्या. तर त्या बोलल्या तुम्हारे चेहरे पे क्या हुआ है. तर मी बोलले की ते ना आम्हाला समोरचा अचानकच आले काहीतरी, म्हणजे फोड्या असेल ते उष्णतेवरनं. मग टीचर मागं गेल्या, पण मी बघितलं नाही मागे वळून. परत आल्या, बोलल्या की ते उष्णतेवरनं नाही झालं, फोड्या नाहीये, ते चिकन पॉक्स आहे. मग टीचरनी मला क्वेश्चन पेपर दिला, म्हणजे आन्सर की दिली. आणि टीचर बोलल्या आपको समझ लो, और 4th स्टँडर्ड में तो नहीं तो दूसरों को भी हो जाएगा आपसे. तुम्ही ऐकलंच की परीला क्लासमधून सेपरेट बसवलं होतं, कारण दुसऱ्या मुलांना पण इन्फेक्शन व्हायला नको. आणि त्यांचं पण बरोबरच आहे. नक्की आता ते काय आहे ते डॉक्टरने सांगितल्यावर कळणारच आहे. तर आता तर आली स्कूलमधून. इतकं जास्त नाही आहे, नॉर्मल 3-4च आल्यात फोड्या, पण त्याचाच इतका इशू. तर आता जेवण करते. मला पण आता परत आहे ना, दुपारपर्यंत कशाला बरं वाटलं, पण आता थोडा घसा असा बसल्यासारखा आवाज येते. तर मला पण खाऊ वाटा नाही. मी पण आता भेळ खाऊन घेते आणि थोडा आराम करते गोळ्या खाऊन. त्याच्यानंतर मला तूप पण बनवायचे. तुपाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची आहे. स्टे ट्यून, बघत राहा. तर आता तुपाचा डबा बाहेर ठेवला होता मी बराच वेळ, 1 तास झालं. आता रूम टेम्परेचरला आलं आहे. आता हे तूप मी आहे ना या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरवरती तूप फिरवून घेते, दाखवते मी तुम्हाला. तर आता ही जवळजवळ 10 ते 12 दिवसाची साई आहे. पूर्ण डबा भरला आहे. आता ही मिक्सरच्या बाउलमध्ये टाकते, आपलं मिक्सरच्या जारमध्ये टाकते आणि ह्याला फिरवून घेते. लोणी जोपर्यंत निघत नाही ना, तोपर्यंत आपल्याला फिरवायचे. मी आज शॉर्टकटमध्ये दाखवणार आहे तुपाची रेसिपी, जास्त काही नाही शेअर करणार, कारण ऑलरेडी तुपाची रेसिपी शेअर केली मी तुमच्यासोबत. तर आता तुम्ही बघू शकताय, छान असं तूप कढतंय. आणि थंड झाल्यानंतर ह्याला बरणीमध्ये भरून ठेवणार आहे मी. त्यावेळेस पण मी तुम्हाला दाखवते. पण छान अशी आता ह्याला उकळी फुटली, म्हणजे सगळं तूप वरती आले, तूप तयार झाले. आणि ह्याची प्रोसेस काय मी दाखवली नाही, ऑलरेडी तुपाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जर तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. घरगुती गावरान तूप, रवाळ दाणेदार तूप कसं करायचं, तर ते शेअर केलेलं आहे. तर नक्कीच तुमच्यापर्यंत लिंक पोहोचून जाईल. तर आता मी मगाशी जे तूप बनवलं होतं ना, ते असं थंड झालंय छानपैकी आणि भरपूर सारं तूप निघलंय. तर आता मी नेहमीचीच माझी जी बरणी आहे ना तुपाची, तर त्याच्यामध्येच मी आता तूप काढून ठेवणार आहे. गाळून ठेवते तूप आता. खूप भारी तूप झालं आणि इतकं भारी स्मेल येतोय ना, तुम्हाला दिसतच असेल. हे बघू शकताय, खूप भारी झाले. चला आता मी तूप गाळून ठेवते. तर आता तुम्हाला माझं तोंड दिसत नसणार आहे, पण काय हरकत नाही. तूप ठेवते मी पहिल्यांदा गाळून. तर तुम्ही बघू शकताय, एवढं असं तूप झालंय, जवळजवळ पावशेर तूप झालंय. आणि इतका भारी स्मेल येतोय ना, तर आपण घरच्या घरी असं तूप करू शकतो. तर गाळून ठेवलेला आहे मी आता. आणि हा जो चौथा आहे ना राहिलेला, हा सुद्धा गाळून घेणार आहे. ह्यात सुद्धा भरपूर सारं तूप आहे. मोठ्या गाळणीमध्ये आता हे ठेवते काढून, म्हणजे सगळं तूप खाली पडेल. चला, तूप तर आपलं तयार झालेलं आहे. आणि तुम्हाला कशी वाटली तुपाची रेसिपी हे पण मला सांगा. पूर्ण अपलोड केली नाही, थोडीच केली होती. पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्याकडे तोही आहे, त्याची पण लिंक देईल मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे. तर छान असं तूप तयार झाले.
तूप बनवून झाल्यानंतर मग मी गोधडी शिवायला घेतली. मी घरच्या घरी गोधडी शिवते आहे. म्हणजे इतकी काय प्रॉपर येत नाही, पण शिवण्याचा प्रयत्न करते आहे. कारण जेवढी कॉटनची कपडे आहेत ना ती खूप साठली होती माझ्याकडे आणि मोठ्या मोठ्या साईजमध्ये होती. त्याच्यामुळे मग म्हटलं टाकून द्यायचं माझं मन नव्हतं होत. म्हटलं जाऊ दे, आपल्याला महिना लागला तरी चालेल, पण आपण हातावर गोधडी शिवून काढूया. तर अर्धी गोधडी मी शिवून घेतली आहे आणि खूप छान गोधडी शिवली आहे. भाजीला काय बनवावं लय टेन्शन असतं. त्याच्यामुळे मग सकाळी मी कडधान्य भिजत घातली होती. हरभरा आणि काळे वाटाणे भिजत घातले होते. जे महालक्ष्मी मंदिरापाशी म्हणजे कोल्हापूरचं जे महालक्ष्मी मंदिर आहे ना त्याच्याजवळ थालीपीठाबरोबर ही काळ्या वाटाण्याची उसळ मिळते. अगदी झणझणीत असते आणि जाम टेस्टी असते. तर मी तशाच प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दाखवते मी तुम्हाला. सकाळी मी भिजत घातली होती. चला. तर आता तुम्ही बघू शकता हे आहेत काळे वाटाणे आणि हे काळे वाटाणे ना मी सकाळी भिजत घातले होते आणि आता ह्याची मी भाजी बनवणार आहे. कोल्हापूरचं जे महालक्ष्मी मंदिर आहे ना आई अंबाबाईचं, तर त्या मंदिराच्या जवळ आहे ना हे मिळतं, काय म्हणतात त्याला, थालीपीठ मिळतं. थालीपीठाबरोबर तोंडी लावण्यासाठी ह्याची चटणी असते आणि खूप छान आणि टेस्टी लागते. म्हणून म्हटलं आज आपण बनवावं. तर सकाळी भिजत घातलं होतं, दिवसभर छान भिजलेत हे वाटाणे आणि आता कुकरला 3 शिट्टी किंवा 4 शिट्टी मी ह्याच्या काढून घेणार आहे. चला आता कुकरला टाकते. तर आता हे वाटाणे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आता मी मीठ टाकणार आहे. म्हणजे शिजायला जेव्हा आपण ठेवतो ना त्यावेळेस चव येते जरा ह्या वाटाण्यांना. थोडंसंच टाकायचं, जास्त नाही, म्हणजे आतपर्यंत पार मुरलं जातं मीठ आणि टेस्टी लागतात हे वाटाणे. अशासुद्धा जर मिठाबरोबर म्हणजे थोडंसं किंचितसं तेल आणि जिरी टाकून हे वाटाणे जर तुम्ही परतून खाल्ले ना एक नंबर लागते ह्याची रेसिपी. तर आता सुकी भाजी ह्याची कशी करायची ते दाखवते मी तुम्हाला, सुकी किंवा पातळ. तर आता कुकर लावून घेतला आहे आणि ह्याच्या आता जवळजवळ 3 ते 4 शिटी काढून घेते. कुकरच्या जवळजवळ 3 ते 4 शिटी काढून घेतल्यानंतर वाटाणा काहीसा असा शिजलेला आहे. वाटाणा शिजायला थोडासा जास्त टाईम घेतो. आपण जरी भिजवला तरीसुद्धा वाटाण्याला शिजायला जास्त टाईम लागतो. त्याच्यामुळे मग मी 3 ते 4 शिटी करून घेतली. त्यानंतर मग कढई तापायला ठेवली, कारण आज बनवायची होती वाटाण्याची सुकी उसळ. तर छानपैकी तेल टाकलं आणि तेलामध्ये मग मी जिरी मोहरी टाकली आहे. त्यानंतर कांदा टाकला, टोमॅटो टाकले, हे चांगलं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये हळद आणि घरचा लाल मसाला म्हणजे जो मी घरी बनवला आहे तो, मीठ आणि कोथिंबीर टाकून छान असं परतून घेतलं. नंतर हे वाटाणे शिजवलेले त्याच्यामध्ये ॲड केले आणि फोन तर आहे ना खूप सारखा रेसिपी करता करता येत होता. त्याच्यामुळे मला उचलायला खूप प्रॉब्लेम होत होता. रेसिपी पण मला शूट करायची होती, फोन पण येत होते. इतका वैताग आलेला ना रेसिपी शूट करताना कोणाचा फोन आला की. परी काय काय रद्दी येते ही कर, काढ बाजूला. उद्याच्याला आपण भंगारवाला आला ना त्याला सगळं देऊन टाकू रद्दी. माझी फर्स्ट सेमिस्टरची इंग्लिशची बुक बघ आम्ही त्याच्यात डिझाईन करायचं पोएमसाठी. छान आहे. आणि अजून एक मिनिट, एवढं दाखवायचं म्हटल्यावरती आपला ब्लॉग खूप लांब जाईल. नको दाखवू, रद्दीच्या ज्या वह्या आहेत तेवढ्या काढा आणि ज्या लागणार आहे तेवढं ठेव. आणि पुस्तकं पण रद्दीमध्ये द्यायला काढा. हां बस, छान छान काढलेलं आहे. ती काय अशी डिझाईन काढायची परी. आणि परीला गुड यायचं, गुड. हे बघू शकताय तुम्ही, प्रत्येक ह्याला गुड. इथं तर ब्लरच होते का ग? हां आत्ताशी आले. गुड, वेल डन, म्हणजे असं छान असे साइन यायचे. आणि आमच्या इंग्लिश ग्रामरच्या बुक मध्ये ना, म्हणजे इंग्लिश ग्रामरची टेक्स्ट बुक असते ना त्याच्यात म्हणजे माझी बुक कंप्लीट होती ना, त्यांची बुक कंप्लीट होती का, त्यांनी ते स्माइलीचा स्टॅम्प असतो का तो दिला होता मला पण. बरं काढ पटपट रद्दी, काय काय ते काढा. आणि काय काय ठेवलेत तू डबे आतमध्ये, कशाचे डबे आहेत ह्या? उगच राडा काय पण ठेवू नको कप्प्यामध्ये. उगच दिलाय कप्पा म्हणून काय, जेवढं लागतंय तेवढंच ठेव. हा ते राहू दे, त्याच्यात गोल्ड मेडल ठेवलेत त्यांनी. काय नाही, त्याला पाणी मारलेलं असतं, पण मिळाले ह्याला महत्व आहे. कट टू डे 2. तर आज सकाळी ब्लॉग मी स्टार्ट केला आहे. रात्री काय परत शूट घेतलं नाही मी. आणि आता तुम्हाला दाखवते मी ना तुळशीच्या कुंडीमध्ये एक गोकर्णाचं मला वाटते बी टाकलं होतं. 2-3 टाकलेले पण एकच आले. आणि मेथी लावली होती, म्हटलं बघूया मेथी येते का. मेथी इतकी छान आली आहे ना, म्हणून मग मी आता ठरवलं आहे की थोडंसं कुंडीमध्ये धनं टाकून बघायचं, धनं येते का. तर दाखवते आधी मेथी कशी आली आहे. तर हे बघू शकताय तुम्ही, मेथी एवढी झाली आहे. छोटूशीचे बेबी मेथीचे अजून. आणि हे जे आहे ना, हे गोकर्णाचा वेल आहे, तुम्हाला ओळखू येत असेल. हे ना मी बी घेऊन आले होते ह्याचं, आणि एकच आले पण खूप सुंदर आले. ह्याला जपावं लागणार आहे, कारण मला गोकर्णाचा वेल लावायचा होता.
गोकर्णाची टी म्हणजे गोकर्णाच्या फुलाची टी किती महाग आहे. पर्पल टी. ही मेथी पण खूप सुंदर आली. तर आता ही मनी प्लॅनची कुंडी आहे. हा मनी प्लॅन बघू शकताय तुम्ही. हा इथून एवढा असा वरतीपर्यंत इकडे गेलाय. पानगळती झाली त्याची पण परत पुन्हा नवीन पानं यायला लागल्यात. इकडंपर्यंत पार गेलाय. इकडे तर काय पानच राहिली नाही, इथपर्यंत गेलेला होता आणि परत पुन्हा असं वळून आलंय. परत असं खालीपर्यंत एवढा आलाय वेल. मनी प्लॅनला आहे की ना व्यवस्थित छान मला काहीतरी ना डोकं लावावं लागणार आहे, काहीतरी करावं लागणार आहे त्याला. आणि ही जी आहे ना ही ह्याची कुंडी काय म्हणतात त्याला, कोरफडीची. ही कोरफड काही येईनाच झाली, हिला मी आता काढून टाकणार आहे. आणि एक मिनिट, ह्या 2 कुंड्या आहेत ना, ही एक कुंडी ही एक कुंडी, ह्या दोन्ही कुंड्यांमध्ये आता मी धने टाकते. बघूया येत आहेत का. आधी हे सगळे माती उकरून घेते. छान अशी भुसभुशीत माती आहे. आणि आता मी काय करते, मी एका ह्या डब्यामध्ये धने ठेवलेले आहेत. हे धने आहेत नंतर फोडून घेते, म्हणजे एकाचे 2 करते. तर आता दोन्ही कुंड्यांमध्ये मी धने टाकून घेतलेत. आणि आता ह्याला मी थोडं थोडं पाणी मारते, जे माझ्याकडे ना स्प्रे बॉटल आहे त्याने. आणि बघूया आता हे किती दिवसात येते, हे तुम्हाला दिसेलच. ट्राय तर केलं आहे मी टाकायचं, कारण मेथी खूप छान आली त्याच्यामुळं. बघूया, उगवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे एखाद्या ब्लॉगमध्ये. बघूया आता ह्यामधले धने किती दिवसानंतर येत आहेत, तसं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आता म्हटलं की या सगळ्या बॉटल रिकाम्या झालेल्या आहेत. माठ नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे फ्रीजमध्येच ठेवायचे आहेत. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा.